हालेलुया हालेलुया बोलो यीशु मसीह की जय, बोलो यीशु मसीह की जय. प्रभूची स्तुती असो, परमेश्वराच्या नावाला मान सन्मान आणि गौरव असो. माझे प्रेम, या दिवसासाठी आपण प्रभूचा आभार मानूया, प्रभूला उंच करूया, पुस्तकाचे डोळे बंद करूया, आपला माना खाली लावूया. आजच्या वचनासाठी परमेश्वराजवळ आम्ही प्रार्थना करूया. हे पवित्र देवा, आम्ही तुला वंदन करतो, तुझा आभार मानतो बापा. देवा, तुझी इच्छा आहे की आम्ही सर्वांनी आशीर्वादित असावं. तुझी योजना आहे की देवा आम्ही पूज्य नव्हे तर आम्ही मस्तक असावं. आणि खरंच परमेश्वर बाप्पा, तुझ्या संकल्पना, तुझ्या योजना आमच्यासाठी हिताच्या आहेत म्हणून आम्ही तुला धन्यवाद करतो आणि विनंती करतो बाप्पा, आजच्या वचनाद्वारे तुम्हा प्रत्येकाशी बोल. आणि प्रभू, ह्या वचनाद्वारे तुझा गौरव व्हावा असं दैनंदिन कृपेने तू घडव. ऐकणारे कान तू आज आम्हाला दे, समजणारा अंतःकरण प्रभू तू आज आम्हाला दे, आणि तुझ्या नावाचा गौरव होऊ दे. आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीन आणि अधीन होते प्रभू, तू आम्हाला सहाय्य कर. येशूच्या नावाने मी मागतो, आमेन. सो प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजाऱ्याकडे बघून आपण छोटीशी एक स्माइल देऊया का? काय आज आम्ही आनंदित आहोत का? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यानो आजचा माझा जो वचनाचा शीर्षक विषय जो आहे, शीर्षक जो आहे रिलेशन, नाते संबंध. प्रेज द लॉर्ड. रिलेशन या विषयावर आज आपण बघणार आहोत. नाते संबंध या विषयावर त्यांनी बघणार आहोत. त्यानो आमच्या जीवनातले 90% जे आशीर्वाद आहेत ते आमच्या नाते संबंधावरती अवलंबून आहेत. प्रेज द लॉर्ड. आमचं लोकांबरोबर असणारं नातेसंबंध, दोन नातेसंबंध आज मला तुम्हाला सांगू द्या. पहिलं जे आमचं रिलेशन जे आहे ते देवाबरोबर असणारं आमचं नातेसंबंध, आणि दुसरं जे आमचं रिलेशन आहे ते जगाबरोबर किंवा जगातल्या लोकांबरोबर, आमच्या मंडळीतल्या भावाबरोबर, बहिणीबरोबर, आमच्या आप्तजनाबरोबर, ख्रिस्तामध्ये असलेल्या लोकांबरोबर आणि जगामध्ये वावरणाऱ्या लोकांबरोबर आमचा असणारा नातेसंबंध. तेव्हा आज मला तुम्हाला काहीतरी विशेष परमेश्वर आज आमच्याशी बोलणार आहे. एक वचनाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करूया. योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय वचन 1 ते 9 वचनावर आज आपण मनन करणार आहोत. योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय वचन 1 ते 9. ख्रिस्ती लोक म्हणून प्रियानो, आज आम्ही जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे आमचं असणारं नातेसंबंध. त्याकडे आज आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणार आहोत. योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय वचन 1 ते 9 या वचनावरती आम्ही मनन करणार आहोत. बेतसदा तळाजवळचा पंगू मनुष्य. त्यानंतर यहुद्यांचा सण होता. तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला. यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेस्दा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडव्या होत्या. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. पुढे वाचा. ते पाणी हलण्याची वाट पाहत असत. आता या ठिकाणी एक तळ आहे. त्या तळ्यामध्ये बेतसदा नावाचं एक तळ आहे, आणि त्या तळ्यामध्ये असं म्हणलेलं आहे की लंगडा असू दे, आंधळा असू दे, पांगळा असू दे, नाना प्रकारच्या रोगाने ग्रस्त झालेला मनुष्य असू दे, जो कोणी त्या तळ्यामध्ये जाऊन उडी मारल त्याचा आजार बरा व्हायचा. प्रेज द लॉर्ड. त्याचा रोग निघून जायचा आणि त्याला आरोग्य प्राप्त व्हायचं. असं म्हणलंय की त्या तळ्यामध्ये देवाचे देवदूत उतरायचे. प्रेज द लॉर्ड. देवाचे देवदूत त्या तळ्यामध्ये उतरायचे आणि ते पाणी हलवायचे. जसं पाणी हललं जायचं, प्रथम कोण जाऊन त्या तळ्यामध्ये उडी मारल त्याला आरोग्य प्राप्त व्हायचं, आणि सगळ्यात लक्ष केंद्रित त्या पाण्याकडे असायचं. कोणीही आपली नजर हलवत नसे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रत्येकाचं लक्ष त्या पाण्याकडे लागलेलं असायचं. आता पाणी उसळेल, आता पाणी हलेल, आणि मी प्रथम जाईन आणि मी पहिला उडी मारेन आणि माझा आजार, माझा रोग, माझ्या जीवनामध्ये असणारी व्याधी निघून जाईल. असं प्रत्येक जण त्या पाण्याकडे आपलं लक्ष केंद्रित करत होते. ओके, पुढे. कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे, आणि पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाईल त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे.
38 वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता. आता बघा माझ्या बहिणो, 38 वर्ष म्हणा, 38 इयर. प्रेज द लॉर्ड. 38 वर्ष आजारी आहे. कसा आहे तो मनुष्य? 38 वर्ष तो पंगू आहे. पंगू कसा आहे? पंगू म्हणजे काय? पांगळा आहे तो. म्हणा पांगळा. पांगळा माणूस बोलू शकतो का हो? नाही बोलू शकत. प्रेज द लॉर्ड. आता मला तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. पास्टर, या पंगू मनुष्याचा आणि नातेसंबंधाचा काय संबंध आहे? बघा माझ्या प्रियानो, 38 वर्ष पंगू मनुष्य त्या ठिकाणी काय झालेला आहे? पडलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आलेला आहे. वाचूया वचनामध्ये. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही. बोलो यीशु मसीह की जय. बोलो यीशु मसीह की जय. तो काय म्हणत आहे? महाराज, पाणी ज्यावेळेला उसळतं त्यावेळेला त्या पाण्यात सोडायला माझा कोणी माणूस माझ्या जवळ नाहीये. आणि मी जातो न जातो तर दुसरा कोणीतरी जातो आणि तो बरा होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, तो कसा आहे? तो मनुष्य कसा आहे? म्हणा पांगळा आहे, पंगू आहे. प्रेज द लॉर्ड. हे पांगळपण त्याच्या जीवनामध्ये आहे आणि त्याच्याजवळ त्याचा कोणी माणूस नाही आहे. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, आपल्या घरामध्ये जर आमचा आजा असेल, आजी असेल किंवा आमचा घरातला एखादा चांगला आवडता आपला व्यक्ती असेल आणि जर तो मृत्यू पावला असेल आणि त्याची एखादी गोष्ट आपल्या घरामध्ये असं आपल्याला नजरच पडते किंवा एखादी त्याची वस्तू आमच्या डोळ्यासमोर येते आणि ती वस्तू आम्ही हातामध्ये घेतो आणि म्हणतो, हे माझ्या आजोबांचं घड्याळ, आणि आपले डोळे पाण्याने भरून येतात. प्रेज द लॉर्ड. हे माझ्या आजीच्या आवडती ही गोष्ट आहे आणि ते आम्ही बघतो, आम्ही आमचं लक्ष केंद्रित करतो आणि आमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि ती वस्तू एखाद्या आमच्या आजोबाची असणारी सायकल, जसं मी बघतो म्हणतो की माझ्या आजोबा या सायकलवरनं फिरले, ही माझ्या आजोबाची सायकल आहे, हा माझ्या आजोबाचा शर्ट आहे, ही माझ्या आजोबाची आठवण आहे. आणि ते आम्ही काय करतो? जपून आम्ही कपाटामध्ये ठेवतो. प्रेज द लॉर्ड. आजोबाचा शर्ट आम्ही जपून ठेवतो, आजोबाची सायकल आम्ही जपून ठेवतो आणि आजोबाचा असणारा चांगला घड्याळची आठवण म्हणून आम्ही काय करतो? ती जपून ठेवतो. पण आजोबाचा असणारा भाव त्याच्याबरोबर आम्ही बोलत नाही. आजोबाच्या असणारी बहीण, तिला आम्ही रिस्पेक्ट करत नाही. आजोबाच्या असणारे नातवंड परतुंड जे आमच्या चुलत भाव असतील, चुलत बहीण असतील, जे आमच्या जवळचे असतील, त्यांना आम्ही मान पान देत नाही. आमचं रिलेशन त्यांच्याबरोबर चांगलं नाही. आजोबाच्या वस्तूवर आमचं प्रेम आहे, पण आजोबांच्या असणारे रक्ताचे संबंध त्यांच्याबरोबर आमचा नातेसंबंध चांगला नाही आहे. जणू हे आमच्या जीवनामधलं एक पंगूपण आहे. प्रेज द लॉर्ड. हे आमच्या जीवनामधलं एक पांगळपण आहे, ज्याद्वारे आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आम्हाला प्राप्त होत नाही. त्याच्याजवळ त्याचा कोणी माणूस नव्हता. शक्य असेल का असं? पांगळा मनुष्य आहे पण त्याच्याजवळ त्याचं कोणी नाही आहे. रिलेशन, त्याचं लोकांबरोबर रिलेशन चांगलं नाही आहे आणि म्हणून त्याच्या जवळ कोणी नाही. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आज मला तुम्हाला सांगू द्या, आमच्या शरीरातला एखादा पार्ट आम्हाला असं म्हणलं का हो, आता हात कधी म्हणाल का मला या पायाची गरज नाही. भविष्यामध्ये आपल्या लाईफ मध्ये आम्ही या भूतलावर जीवन जगत असताना कोणत्या माणसाची आम्हाला कधी गरज पडेल हे आम्हाला माहित नाही. कोणता व्यक्ती कोणत्या वेळेला आमच्या जीवनासाठी उपयोगी पडेल हे आम्हाला माहित नाही. आणि म्हणून प्रियानो, आमचं जे रिलेशन आहे, आमचं जे नातेसंबंध आहे, ते लोकांबरोबर चांगलं असलं पाहिजे. आमच्या गेलेल्या माणसाच्या वस्तूला आम्ही जपून ठेवतो, पण त्याच्याबरोबर असणारे जे नातेवाईक आहेत त्यांच्याबरोबर आमचं रिलेशन जर चांगलं नसेल तर आमच्या जीवनामध्ये एक अपंगपण असल्यासारखं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अपंग जीवन जगत आहे. समोरला माझा भाव जातो पण त्याच्याबरोबर माझा नातेसंबंध चांगला नाही आहे. माझ्या प्रियानो, आपल्या शरीरामध्ये आम्ही अपंग आहोत ही कधी विसरायला नाही पाहिजे.
प्रेज द लॉर्ड. बघा माझ्या प्रियानो, आणि येशू त्याला म्हणाला की उठ, आपली बाज घे आणि चालू लाग. प्रियानो, त्याच्या जीवनामधला अपंगपणा निघून गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तो उडी मारून उठला असं वचनामध्ये म्हटलेलं आहे, आणि तो आपली बाज घेऊन चालू लागला. प्रियानो, काय आम्हाला असं मला आज विचारू द्या, तुमच्या जीवनामध्ये आज येशू असेल तर तुमच्या जीवनातला तो अपंगपणा गेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनामध्ये आज येशू असेल तर तुमच्या जीवनामध्ये जे बिनसलेले नातेसंबंध आहेत, ज्या लोकांबरोबर तुमचं रिलेशन चांगलं नाही आहे, ते रिलेशन तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा माझ्या प्रियानो, संत पाऊल करिंथीकराच्या मंडळीला एक पत्र लिखित करत आहे, आणि संत पाऊल करिंथीकराच्या मंडळीला पत्र लिहित असताना तो एक शरीराचा किस्सा सांगत आहे, आणि शरीराचं उदाहरण देऊन तो त्यांना उत्तेजन देत आहे. पहिले करिंथीकरास पत्राचा 12वा अध्याय वचन 12 ते 25 कडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करूया. प्रियानो, रिलेशन हे फार महत्वाचे आहेत आमच्या जीवनामध्ये. आमच्या जीवनामध्ये जे कोण आमचे मित्र असतील, भाव असतील, बहीण असतील, जवळचे आप्तेजन असतील, प्रियानो, ज्याने आम्हाला दुखवलं असेल, त्रास दिला असेल, ज्याने आमची निंदा केली असेल, छळ केला असेल, ख्रिस्तामध्ये ज्याने येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येतो, हे अपंगत्व आमच्या जीवनात निघून गेलं पाहिजे, आणि प्रत्येकाबरोबर आमचं रिलेशन हे डेव्हलप आम्ही केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण माहित नाही कुठला व्यक्ती कुठल्या वेळेला उपयोगी येईल, माहित नाही कुठल्या वेळेला कुठली परिस्थिती आमच्या जीवनामध्ये निर्माण होईल, आणि कोणीतरी आमचा हात धरेल. आमचं रिलेशन जर चांगला असेल तर प्रियानो, लोक धावून कोण आमच्याकडे येतील. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो 38 वर्ष तो एकटा पडलेला आहे. 38 वर्ष त्याला कोणी मदत केलेला नाही आहे. रिलेशन डेव्हलप करा. वाचा वचनामध्ये पहिले करिंथीकरास पत्राचा 12वा अध्याय वचन 12 ते 25. शरीरावरून घेतलेले उदाहरण. शरीरावरून घेतलेले उदाहरण. कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात, आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेने असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बप्तिस्मा मिळाला आहे, आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे तर अनेक अवयव असे आहे. जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. संबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? संबंध शरीर कानच असते तर फुंकण्याची क्रिया कशी झाली असती? तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. ते सर्व मिळून एकच अवयव असते तर शरीर कोठे असते? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. डोळ्याला हातास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही. डोळ्याला हातास असे म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही. हिंदू असो, मुस्लिम असो, सीख असो, ईसाई असो, साळे असो, माळे असो, शानोक कोळी असो, कुठल्याही जाती धर्माचा कोणत्याही पंथाचा मनुष्य असो, त्याच्या आज तुम्हाला आणि मला गरज आहे. प्रेज द लॉर्ड. नाही पास्टर कसं आहे, ते विदर्भी आहेत हो, त्यामुळे आम्ही त्यांच्यासंग बोलत नाही. बघा, आम्ही फक्त विश्वासणाऱ्या लोकांबरोबर आमचं रिलेशन चांगलं ठेवतो. हे चालणार नाही. येशू ख्रिस्त म्हणाला, तसे आपल्यावर तशा आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. मग शेजारी काय करायचा? शेजारी मुस्लिम आहे, मग आम्ही प्रीती करायला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण आमच्या नातेसंबंधावरती आमचा आशीर्वाद अवलंबून आहे माझ्या प्रियानो. बघा माझ्या प्रियानो, आम्ही आमच्या एखाद्या आप्तजनाला जर आम्ही म्हटलं तुझ्या मना माझं काय पटत नाही, मला काय तुझी गरज नाही, तर आम्ही पंगू आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही कोण आहे? आम्ही पंगू आहे. डोळा हाताला असं म्हणू शकत नाही की मला तुझी गरज नाही. शरीरामधली जर एक तर कळमी जर माझ्या प्रेमाला कट झाली तर त्या माणसाला काय म्हणतात माहिती? अपंग. प्रेज द लॉर्ड. शरीराचा एक पार्ट जरी आपला खराब झाला तर त्याला अपंग असं म्हटलं जातं. प्रेज द लॉर्ड. काल माझी गाडी चालू मध्ये बंद पडत होती, चालू मध्ये बंद पडत होती, पुढे चालू बंद पडत होती. मला काय समजनाच. मी सगळे स्विच काढून बघितले, लावून बघितले, स्विच काढून बघितले, लावून बघितलं, हॉर्न बंद झाला, इंडिकेटर बंद झालं, मला काय कळेना.
मग शेवटी मी मिस्त्रीकडे गेलो आणि मिस्त्रीनं एक वायर फक्त निघली होती. प्रेज द लॉर्ड. एक वायर, ज्याला सेन्सर म्हटलं जात आहे. आणि तुम्हाला म्हणाला थांबा, तुम्हाला पास्टर मी दाखवतो. ही एक वायर निघल्यामुळे एवढ्या गाडीला एवढा सगळा प्रॉब्लेम तयार झाला. परमेश्वर मला बोलला, बघ, एक गाडीला एक वायर निघल्यामुळे एवढा प्रॉब्लेम निर्माण झाला. आपल्या जीवनामध्ये एका व्यक्तीबरोबर आमचे नातेसंबंध चांगले नसतील तर किती प्रॉब्लेम निर्माण होतील. प्रेज द लॉर्ड. आज मला तुम्हाला सांगू द्या, आमचा आप्तजन जर कोणी असेल किंवा आमचा जवळचा व्यक्ती असेल, शेजार पाजार असेल, सगळ्या बरोबर आम्ही आमचं रिलेशन चांगलं डेव्हलप करूया. आमचं नातेसंबंध आम्ही सगळ्याबरोबर चांगलं ठेवूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माहित नाही कधी कुठली वेळ येईल आणि कोण माझ्यासाठी पळतील. काय लोक म्हणतात, नाही आम्ही जरा तिकडं ते आम्ही ख्रिश्चन आहे ना, त्यामुळे आमचं हिंदू लोकांमध्ये आमचं बसणं उठणं नाही आहे. आम्ही हिंदू लोकांमध्ये जास्त आम्ही वावरत नाही. पण ज्या वेळेला माझ्या आमची वाईट परिस्थिती निर्माण होते, कदाचित तोच हिंदू मनुष्य धावत पळत आपल्याकडे येईल आणि तो आपल्याला सहाय्य करेल. प्रेज द लॉर्ड. कदाचित तीच बहीण धावत पळत आपल्याकडे येईल आणि ती आम्हाला मदत करेल. आमचं रिलेशन फार महत्वाचं आहे माझ्याकडे. एक वचन आम्ही वाचूया. मत्ती शुभवर्तमानाचं 5वा अध्याय 23 आणि 24 वचन. रिलेशन काय आहे? मत्ती शुभवर्तमान अध्याय 5 वचन 23 आणि 24. यास्तव तू आपले दान अर्पण करण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. हा. प्रेज द लॉर्ड. आपल्याबद्दल आपल्या भावाच्या मनात काहीतरी आहे आणि हे जर तुला जाणवलं तर तू दान पात्रामध्ये तुझं दान घालू नको म्हणून सांगितलं नाही. प्रेज द लॉर्ड. तुला आशीर्वाद मिळणार नाही. पियानो तुम्ही किती लाखाला दिला तरी आशीर्वाद मिळणार नाही. आशीर्वाद हे नातेसंबंधावरती अवलंबून आहेत. आणि म्हणून तुमचं जे लोकांबरोबर बिनसलेले नातेसंबंध आहेत ते पहिला दुरुस्त कर, त्याच्याबरोबर समेट कर आणि मग येऊन तुझं दान काय करतो? दान पात्रामध्ये घाल, असं परमेश्वर सांगतो. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, प्रथम आपल्या भावाबरोबर तू समेट कर, भावाला तू क्षमा कर, भावावर तू प्रीती कर आणि मग येऊन तू आपलं दान त्या दान पात्रामध्ये घाल. प्रेज द लॉर्ड. बघा किती महत्व आहे नातेसंबंधाला. अजून आम्ही वचन वाचूया. लूका शुभवर्तमान 2रा अध्याय आणि वचन 52. लूका शुभवर्तमान अध्याय 2 वचन 52. लूका शुभवर्तमान 2रा अध्याय वचन 52. येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या आणि माणसाच्या कृपेत वाढत गेला. देवाच्या म्हणलं का? नुसता माणसाच्या म्हणलं का? म्हणजे माणसाच्या आणि देवाच्या कृपेत वाढत गेला. याचा अर्थ असा आहे माझ्या प्रियानो, माणसांबरोबर आणि देवाबरोबर आपल्याला देवाने दिलेली जी माणसं आहे त्या सगळ्या माणसांबरोबर आणि देवाबरोबर आपलं नातेसंबंध चांगला असायला पाहिजे. बोलो येशू मसीह की जय. काहीतरी परमेश्वर नवीन सांगत आहे. आणि देवाबरोबर आणि माणसाबरोबर आम्ही आमचं रिलेशन चांगलं ठेवायला पाहिजे प्रियानो, ज्यामध्ये आमचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होणार आहेत. बघा लूका शुभवर्तमान याचा 15वा अध्याय वचन 1 ते 9. या ठिकाणी आम्हाला माहित आहे की उदय पुत्र आहे. कोण आहे? उदय पुत्र. आणि असं म्हटलं की एका माणसाला 2 मुलं होती आणि धाकटा मुलगा वडिलाला येऊन म्हणाला की बाबा माझ्या मिळकतीची वाटणी तुम्ही मला द्या. बाबानं एक्सक्यूज काय केलं का? बाप म्हणला हे कशाला पाहिजे रे तुला पैसे? तू कमवून आणलायस काय? माझं पैसे आहेत असं बाप बोलला? एका दिवसामध्ये कधी घरात वाटणी झाली का? कुणाला माहिती का शेती जमीन वाडा बंगला घर गाडी हाय कोणाची? प्रेज द लॉर्ड. जर कोणाची शेती असेल, कुणाची जर एखादी छोटी मोठी जमीन असेल, एखादा मोठा बंगला असेल, एखादं घर असेल, आता घरामध्ये 4 भाव असतील किंवा 3 भाव असतील, 2 भाव असतील, एकटा असला तरी सोडून द्या, पण बहिणी पण आता उठून बसतात. प्रेज द लॉर्ड. तर त्या शेतामध्ये लगेच वाटणी होत नाही, घरामध्ये मिळकतीमध्ये लगेच वाटणी होत नाही.
रोज भांडण असते, रोज वादविवाद, रोज तंडवाद, रोज कुसपुस त्या घरामध्ये चालू असते. आणि एकदा मग काय होतं, मोठा स्फोट होतो. एकदा मोठा स्फोट होतो आणि मग म्हणलं जातं की आता तुमची वाटणी घेऊन टाका, बाजूला व्हा, सेपरेट व्हा, रोज उठून हे घरात नको आहे. मित्रांनो, आम्ही बायबल मध्ये कुठं असं वाचतो, धाकटा मुलगा वडिलांकडे आला आणि वडिलांना म्हणाला की बाबा, माझ्या मिळकतीची माझ्या वाटणी तुम्ही मला द्या. बापानं वाटणी दिलेली आहे. म्हणजे एका दिवसात झालेलं नाही आहे, रोज आणि रोज त्याच्या घरामध्ये वादविवाद चालू आहे. बापानं विचार केला, कुठंतरी मोठं काय घडण्यापेक्षा ह्याची वाटणी याला दिलेली बरी. तो मुलगा, बायबल सांगतो, तो मुलगा आपला सगळं जे काय आपली मिळकत घेऊन तो दूर देशामध्ये निघून गेला. पवित्र शास्त्र असं म्हणतंय, जर समजा मी एखाद्याला म्हटलं, चला ब्रदर तुम्हाला मी 1 लाख रुपये देतो आणि एक चांगला देश जाऊन तुम्ही फिरून या. कोण सांगली मिरजेला जाईल का हो? कोण कोल्हापूरला जाईल का? कोण इचलकरंजीला जयसिंगपूरला जाईल का? कोण मुंबई दिल्लीला जाईल का? कोण जाणार नाही. पहिला विचार करणार, 1 लाख रुपये फिरायला मिळायला लागले, चला पहिला गोव्याला जाऊया. प्रेज द लॉर्ड. मग असं करूया आणि जर एक चांगला कुठं चांगल्या ठिकाणी बघूया, तिथं जाऊया. म्हणजे बेस्ट असणाऱ्या ठिकाणी पैसा घेऊन मनुष्य जातो. बायबल म्हणतं की त्या मुलाला आपली मालमत्ता घेतली आणि तो दूर देशामध्ये निघून गेला. पैसा रिलेशन डेव्हलप करू शकत नाही. पैसा माणसाला आशीर्वादित करू शकत नाही. पैसा माणसाला क्षणिक सुख देऊ शकतं, पण आशीर्वाद देऊ शकत नाही. त्यानं आपली मालमत्ता सगळी उधळून लावली. बायबल सांगतं मग त्या देशामध्ये दुष्काळ पडला. म्हणा दुष्काळ. आवाज येत नाही. त्या देशामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळ म्हणजे काय? खाण्यापिण्याचे वांदे. आता काय उगवायला आणि काय पेरायला पण संधी नाही आणि दुष्काळ पडला. आणि मग त्या मुलाकडचे होते नव्हते ते सगळे पैसे संपले. आणि मग त्यानं ठरवलं या गावात जाऊन तो राहिला. त्या गावात त्यानं ओळखून काढलं, कोणतरी श्रीमंत एखादा मनुष्य आहे वाटतं, त्याच्या घराकडे आपण जाऊया. आणि त्या माणसाने त्याला काम दिलं आणि ते काम काय होतं माहिती काय? डुक्कर राखण्याचं काम. आणि यहुदी धर्मामध्ये कुत्रा आणि डुक्कर ही शेवटची उपमा. सगळ्यात घाणेरडं काम जे असेल ते डुक्कर राखण्याचं काम त्याला मिळालं. आणि बायबल सांगतं तो डुक्कर राखू लागला, डुकरात राहू लागला. आणि बायबल मध्ये असं म्हटलेलं आहे, वचन आम्ही वाचूया. लूका शुभवर्तमान याचा 15वा अध्याय वचन 7-8 सॉरी 16 वचन आम्ही वाचूया. त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होती. बघा काय म्हटलेलं आहे, काय इच्छा होत होती तिची? डुकर खात असणाऱ्या शेंगा तरी खाऊन आपलं पोट भरावं अशी त्याची फार इच्छा होत होती. कसली इच्छा होत होती? आज रेवाना बघा पास्टर, आज बिर्याणी लई खावा. फार इच्छा होत होती. त्याची फार इच्छा होत होती. आणि मग काय म्हणलं वचनामध्ये? त्याला कोणी काही देत नसे. त्याला कोणी काही देत का देत नव्हते हो त्याला? त्याचं नातेसंबंध, बापाला सोडून आलाय पोरगा, घरदार सोडून आलाय, सगळं घरात लुटून घेऊन आलेला आहे. त्याचं नातेसंबंध भिनसलेले आहेत. ज्याचे नातेसंबंध लोकांबरोबर चांगले नसतील त्याला कोणी काही मदत करत नाही. कशाला जायचं त्यांना मदत करायला? मरताही मरू दे तिकडं, ते कोणासंग चांगले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. रस्त्यावर एखादा अपघात झालाय, धरून चालूया, मोटरसायकल अंगावर पडल्या, माणसाला उठायला धडपडा लागले, लय रुबाब करतोय, कशाला उतरायचं त्याला? पुढं तिकडं जाताना कोणाला किंमत देत नाही. लोक असं म्हणतील त्याला कोणी काही देत नव्हते, कारण नाते संबंध कोणाबरोबर चांगला नाही. प्रेज द लॉर्ड. त्यानं पैसा धन दौलत किती असू दे, लोक जवळ येणार नाही तर तुमचं रिलेशन चांगलं नसेल तर. हालेलुया. तुमचं बोलणं लोकांबरोबर चांगलं नसेल तर कोणी तुम्हाला जवळ घेणार नाही. बायबल सांगतं त्याला कोणी काही देत नव्हते. दुष्काळ पडला म्हणून त्याला देत नव्हते अशातला भाग नाही. एलियाच्या काळामध्ये सुद्धा दुष्काळ पडला.
बायबल सांगता इतका कडक दुष्काळ पडला, 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस नाही. आणि मग एलियाला आता ओहळ आटलेला आहे, कावळ्या अन्न आणून द्यायचं बंद झालेलं आहे. जे परमेश्वर म्हणाला एखाद्या विधवेकडे जा, तिथे तुला मी तरतूद केलेली आहे. आणि ती विधवाला तो म्हणाला मला 1 भाकर आणून दे. ती विधवा म्हणाली मी 4 काटक्या गोळा केलं. किती काटक्या म्हणजे काय? लाकूड, काठी आणि काटकी फरक आहे. प्रेज द लॉर्ड. मी 4च काटक्या गोळा केलेल्या आहेत आणि 2च भाकरीचं पीठ माझ्याकडे आहे. माझी मुलाने मी आता मी खातो आणि मी मरून जातो. तशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा एलियाला त्या विधवेनं भाकरी दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण एलियाचं नातेसंबंध परमेश्वरावर चांगलं होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, जर आमचा नातेसंबंध देवाशी नीट असेल, आमचा नातेसंबंध आमच्या मित्राबरोबर, आमच्या मैत्रिणीबरोबर, आमच्या भावाबरोबर, आमच्या बहिणीबरोबर, आमच्या शेजारा पाजाराबरोबर जर माझा नातेसंबंध चांगला असेल तर लोक आमच्यासाठी धावत येतील. प्रेज द लॉर्ड. जर रिलेशन चांगलं नाही तर कोणीही आम्हाला विचारणार नाही. बोला येशू मसीह की, बोला येशू मसीह की. बघा माझ्या प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये अजून एक व्यक्ती आहे जिच्याबद्दल असं म्हटलेलं आहे. एक वचन आम्ही वाचूया. योहान कृषुभ वर्तमान 4 अध्याय आणि 20 वचनामध्ये. योहान 4:20 आम्ही वाचूया. योहान कृषुभ वर्तमान 4 अध्याय 20 वचन. आमच्या पूर्वजांनी योहान कृषुभ पहिले योहानाचे पत्र, पहिले योहान 4 अध्याय 20 वचन. पहिले योहान 4 अध्याय 20 वचन. पहिले योहान. मी देवावर लय प्रीती करतो पास्टर. तुम्हाला खरं सांगतो बघा, मी टायमात चर्चला जातो म्हणजे मी देवावर प्रीती करतो. मी दान देतो म्हणजे मी देवावर प्रीती, मी दशांश देतो मी देवावर प्रीती करतो. मी उपवास करतो म्हणजे मी देवावर प्रीती करतो. म्हणा मी देवावर खूप प्रीती करतो. छातीवर हात ठेवून सांगा मी देवावर खूप प्रीती करतो. आता पुढे वाचा. असे म्हणून आता तुम्ही काय म्हणलेलं आहे? तुम्ही आता काय म्हणलेलं आहे? मी देवावर खूप प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा जर द्वेष करील तो लबाड आहे. नाटक करतो. 420 आहे तो. कसा आहे तो? पहिले योहान 4 अध्याय 20 वचन. 4-2-0 म्हणजे 420. कसा माणूस आहे तो? देवावर प्रीती करतो असं म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे. का लबाड आहे? वाचा पुढं. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. शक्यच नाही. डोळ्यासमोर भाव उपाशी मरतो दिसायला लागला आपल्याला. भावाच्या घरात भाकरी नाही आणि आमच्या घरात मटण शिजायला लागलंय. कसली प्रीती? आणि चर्च मध्ये म्हणते हालेलुया स्तुती करेंगे, प्रभू येशू की स्तुती करेंगे. हे नाटक आहे. प्रेज द लॉर्ड. असं करायचं नाही. येशू म्हणतो जर तुमची माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. प्रेज द लॉर्ड. जसं मी क्षमा केली तसं तुम्ही क्षमा करा. जसं मी प्रीती केली तशी तुम्ही प्रीती करा. योहानाच्या पुस्तकामध्ये प्रभू म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये राहा म्हणजे मी तुम्हामध्ये राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. काय काय ठिकाणी मी गेलो, प्रेत क्रियेला गेलो. परवा एक प्रेत क्रियेसाठी गेलो होतो आणि एका मुलाने मी फोन केला. अरे अरे म्हटलं ते बाळक साहेब वारले म्हणलं आणि तुमचे नातेवाईक आहेत ते. मी आलो प्रेत क्रियेला. तो कुठं आहेस? हे मी येत नाही म्हणला पास्टर. काय झालं? माझे बाप वारले त्यावेळेस त्याच्या घरात कोण आला नाही. माझ्या घरातले माझे वडील वारले मला कोणी विचारायला आलं नाही म्हणून मी पण येणार नाही म्हटला. एक वचन वाचूया. लोकऋषभ वर्तमान 7 अध्याय वचन 11 ते 15. मी त्याला म्हटलं अरे जाऊ दे, ते तसे वागले तसं तू वागू नकोस. आपण आपलं रिलेशन चांगलं ठेवूया. आपण आपलं रिलेशन डेव्हलप करूया ज्यामुळे परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करेल. लोकऋषभ वर्तमान 7 अध्याय वचन 11 ते 15. विधवेचा मुलगा. नंतर लवकर असे झाले की तो नाईन नावाच्या एका गावामध्ये गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्या बरोबर गेला.
हा, कोण गेलं येशू बरोबर? त्याचे शिष्य आणि मोठा लोकसमुदाय. कसला लोकसमुदाय? हा, आता पुढे. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला तेव्हा पहा, कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती. हा, आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. आमेन, प्रेज द लॉर्ड. किती लोक होते तिच्या बरोबर? ती बाई कशी होती? आमदार, खासदार, नगरसेवक, कोण होती? समाजामध्ये विधवेला काही रिस्पेक्ट नाही, काही व्हॅल्यू नाही असं म्हणलंय. तिच्या बरोबर त्या गावातले पुष्कळ लोक होते. तिच्या लोकांबरोबर असणारं रिलेशन, प्रेज द लॉर्ड, तिच्या लोकांबरोबर असणारं चांगले नाते संबंध आणि त्या चांगल्या रिलेशन मुळे बोलताना चांगलं सगळ्यावर बोलायचं, तोंड भरून बोलायचं. प्रेज द लॉर्ड. कसा आहे तुम्ही? बरा आहे का? त्याची विचारपूस करायची. मी तुमच्यासाठी ख्रिस्ती जीवन काय आहे? ख्रिस्ती जीवन काय आहे? आज अनेक लोक आहेत जे ख्रिश्चन आहेत, तोंड चांगलं नाही होत, जरा सुद्धा मवाळकीचं बोलणं नाही, जरा सुद्धा रिस्पेक्ट देऊन बोलत नाहीत, तोंड म्हणजे गटर, अशी एकाची अवस्था आहे. त्यामुळे देवाच्या नावाला बट्टा लागतो. असं म्हणलेलं आहे की पुष्कळ लोक तिच्या बाजूने होते आणि येशूने बघितलं, एवढे लोक कसं काय तिच्या बाजूने आहे? आणि येशूने त्या बाईला पाहिलं आणि येशूला त्या बाईचा कळवळ आला आणि येशू जवळ जाऊन म्हणाला, बाई रडू नकोस, मी पण तुझ्या बाजूने आहे. प्रेज द लॉर्ड. जर एवढे लोक तुझ्या बाजूने आहेत तर मी पण तुझ्या बाजूने आहे. संत पौल म्हणतो, देव जर मला अनुकूल असेल तर मला प्रतिकूल कोण असणार आहे? त्यानं जर देव जर माझ्या बाजूने असावा असं जर मला वाटतं तर आमचं रिलेशन चांगलं असणं गरजेचं आहे. लोकांबरोबर आमचं बोलणं चांगलं असण्याची गरज आहे. लोकांबरोबर आमचे नाते संबंध चांगले असण्याची गरज आहे. आणि पुष्कळ लोक तिच्या बाजूने होते आणि मग येशूने बघितलं आणि त्या तिडीवर खांदेकऱ्याला तर थांबवलं आणि त्या तिडीवर स्पर्श केला आणि त्या मुलाला म्हणला, मुला मी तुला सांगतो उठ. तो मुलगा उठला. प्रेज द लॉर्ड. तिच्या जीवनामध्ये आशीर्वाद आला. मित्रांनो, जर आशीर्वाद अनुभवायचे असतील, तर आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्हाला बघायचे असतील तर आमचं नातेसंबंध लोकांबरोबर आम्ही डेव्हलप करूया. ते कसेही वागू द्यात, ते कसेही आमच्याबरोबर बोलू द्यात, पण आम्ही आमचं रिलेशन जपणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यामध्ये आम्हाला आशीर्वाद आहे. नाही ती बोलत होत नाही, तोंडच बघूला फुगू दे, तुम्ही बोला, एक पायरी तुम्ही खाली या, तुम्ही तिच्यावर जाऊन बोला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कठीण आहे बरं काही. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात आणि तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आता अंधारात जगायचं का प्रकाशात जगायचं हे आपण ठरवायचं आहे. मिठाचा खारटपणा केला त्याचा काय उपयोग नाही. खारटपणा राखून ठेवूया, रिलेशन डेव्हलप करूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा माझ्या फ्रेंडो, अनेक वचन आम्ही बघूया बायबलमध्ये. खूप सुंदर असं वचन आहे, जास्त वेळ घेणार नाहीये. दुसरे राजे 4 अध्याय वचन 1 ते 7. दुसरे राजे 4 अध्याय वचन 1 ते 7. वचन 1 ते 7. विधवा व तिचे तेल. हा. एकदा संदेष्टांच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे गाराणे केले. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. हा. कोण देते साक्ष? एक नवऱ्याबद्दल बायको साक्ष देत आहे आणि देवाच्या सेवकाला जाऊन अलिशाला सांगत आहे. काय सांगत आहे? माझा नवरा हा तुझा सेवक होता आणि तो देवाचं भय धरणारा होता आणि आता तो मरून गेला आणि मरायच्या अगोदर आमच्या डोक्यावर कर्ज करून गेला. प्रेज द लॉर्ड. तो मरून गेला आणि माझ्या डोक्याला कर्ज करून गेलेला आहे. आणि ज्या माणसाकडनं, ज्या सावकाराकडनं आम्ही कर्ज, ज्या नवऱ्याला कर्ज काढलेला आहे, तो सावकार आता माझ्या मुलांना घेऊन जात आहे कर्ज फेडण्यासाठी. मी काय करू सांग? देवाच्या सेवकाकडे गेली. काय लोक नगरसेवकाकडे जातात पहिला. बापू काय होतं का बघा. काय लोक आमदारकडे जातील पण सेवकाकडे कोण येणार नाही. आणि त्यामुळं त्यांच्या जीवनामधला जो पंगूपणा आहे तो तसाच राहतो, तो निघून जात नाही. प्रेज द लॉर्ड. बघा माझ्या प्रियानो, मग अलिशाने तिला विचारलं की तुझ्या घरामध्ये काय आहे? ती म्हणाली, माझ्या घरात काय नाही, एक घागर, एक गाडा फक्त तेल आहे. तो म्हणाला, जा
जा घराकड आणि शेजारा पाजाराकडनं भांडी गोळा करून आण आणि त्या घागरीतलं तेल, त्या घालातलं तेल त्या भांड्यामध्ये ओतत जा. जसं भांड भरल तसं तू ओतत जा. मध्ये गेली. मग आता शेजाऱ्याकडनं भांड मागायला पाहिजे का नको? कर्जामध्ये बुडलेलं घर आहे हो. कोण देणार भांड? नेऊन आमची भांडी इकली तर काय करायचं? यांना झालंय कर्ज, यांचा बाप कर्ज करून मरून गेलाय, याचा नवरा कर्ज करून मरून गेलेला आहे. आणि यांना भांडी कशी द्यायची घरातली? आमची भांडी नाही विकलं, आम्हाला बी आमचा घरातला नवरा विचारलं भांड कुठे गेलं. प्रेज द लॉर्ड. त्यानो बायबल सांगतं की तिनं आपल्या मुलाला सांगितलं जाऊ शेजारी पाजाराकडे भांडी मागून आणा. ओ काकू, तुमच्या घरात मोकळी भांडी असली तर आम्हाला द्या. लोकांनी पट उचलून त्यांना भांडी दिली. कोणी असं म्हणलं नाही कशाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. रिकामी भांडी लोकांकडे शेजारी पाजाराकडे गोळा करून आणली. इतकी भांडी घरामध्ये आणली, इतकी भांडी घरामध्ये आणली. लोकांनी भांडी का दिली? कारण त्यांचा शेजारा पाजारा बरोबर असणारा नातेसंबंध. आमच्या शेजाऱ्याकडे जावा, आपापल्या शेजाऱ्याकडे जावा. हो काळी पिठी आहे काय? नाही हो, आम्ही लायटर वापरतोय. रिलेशन चांगलं नाही, ह्यांना काय द्यायचं? आमची काळी पिठी कुठून पडते घरात? कारण ह्यांना द्यायचं नाही, कारण रिलेशन चांगलं नाही. रात्रीची वेळ आहे, गडबडीनं आपण गेलो, दार वाजवा लागलोय, दार वाजवालोय, आवाज यायला उमाष्ट दार वाजवा, खाक 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 दार वाजवल्या. दार उघडा हो, मी आहे उमा. रिलेशन चांगलं नाही. जर आम्ही आमचं रिलेशन लोकांबरोबर आम्ही जर डेव्हलप केलं, मध्यरात्र असू दे, पहाट असू दे आणि कुठली वेळ असू दे, त्या वेळेला माणूस आमच्यासाठी धावत आला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. काय काय वेळेला लोक फोन उचलत नाहीत, रिलेशन चांगलं नाही. आता काय ते गरज आहे वाटतं म्हणून फोन केलं वाटतं. हो सर्व करायचं. रिलेशन डेव्हलप करा. आमच्या जीवनातला पंगुपणा गेला पाहिजे. जर आम्हाला आशीर्वाद पाहिजे असेल तर आमचं रिलेशन आम्ही डेव्हलप करायला शिकलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे आज आठवण करा आमचं कोणाबरोबर बिझनेस आहे. आज आठवण करा पडत्या काळामध्ये आमच्यासाठी कोण असो अगर नसो. आज आठवण करा ज्यांच्याबरोबर आमचं नातेसंबंध आम्ही तोडून टाकलेला आहे. आज आठवण करा ज्यांची तोड व्हायची इच्छा नाही, पण आम्ही त्यांना क्षमा करूया. आमच्या जीवनात जो पंगुपणा आम्हाला काढून टाकूया आणि आम्ही आमचं रिलेशन डेव्हलप करूया. आणि मग आमच्या जीवनामध्ये देवाची शांती, देवाची प्रीती, देवाचा आशीर्वाद, देवाचं सुख, देवाचं समाधान आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोले येशू मसीह की जय. प्रभू करो या वचनाद्वारे देव आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आम्ही सगळे डोळे बंद करूया, आपला मानाखाली प्रार्थना करूया. तर परमेश्वर एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला दाखवत आहे ज्याच्याबरोबर तुमचं बिनसलेलं आहे. जसं येशू म्हणाला, दान अर्पण करण्यासाठी जातोस आणि तुला विधी पुढे जर तुला स्मरण झालं, आठवण झाली तुला तुझ्या भावाच्या मनात तुझ्याबद्दल काहीतरी आहे, आपलं दान विधी पुढे तसंच ठेव. आपल्या भावाकडे जा, भावाबरोबर समेट कर आणि मग येऊन तुझं दान अर्पण कर. आज आम्ही समेट करूया, आत्म्यामध्ये आज आम्ही समेट करूया ज्यांच्या बरोबर आमचं रिलेशन खटकलेलं आहे आणि त्यांना मनापासून क्षमा करूया माझ्या प्रियानो. आणि नक्की परमेश्वर आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. हे महान देव बाप्पा, आज आम्ही कबूल करतो प्रभू. कुठंतरी मी माझ्या भावाला दुखवलेला आहे, माझ्या बहिणीला दुखवलेला आहे. कुठेतरी माझ्या जीवनामध्ये तो अपंगपणा आहे. जसं 38 वर्ष त्या माणसाला आशीर्वाद प्राप्त नाहीत, 38 वर्ष त्या पंगमुलीला आशीर्वाद मिळाले नाहीत, कारण त्याचं रिलेशन व्यवस्थित नव्हतं. आज जसं येशू ख्रिस्त तुझ्या पंगमुलीच्या जीवनामध्ये आला तसं तो आज आमच्या जीवनामध्ये आलेला परमेश्वर. आणि आज आम्ही आमचं रिलेशन लोकांबरोबर आमचं नातेसंबंध डेव्हलप करण्यासाठी तो आम्हाला कृपा करून आशीर्वादाने प्रार्थना करतो. आम्ही मनापासून बाप्पा तुझ्याजवळ मागतो, आम्हाला आध्यात्मिक आशीर्वाद दे, कौटुंबिक आशीर्वाद दे, शारीरिक आशीर्वाद दे, मानसिक आरोग्य दे, शारीरिक आरोग्य दे, आध्यात्मिक आरोग्य दे आणि तुझं गौरव दे. सर्व गौरव प्रभू आम्ही करतो. ज्याने आज वचन ऐकलं त्याला तो आशीर्वादित कर आणि कृतीमध्ये आणण्यास त्यांना कृपा करून आशीर्वाद प्रार्थना करतो. येशू ख्रिस्ताच्या नावाने मी मागतो. आमेन.